नमस्कार, मी शुभम रामोळे. तरुण भारत लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या गहू खरेदीत मोठा घोटाळा हा उघडकीस आला आहे. वजन काट्यात फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप हा समोर आला असून कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित कंपनीवर धडक कारवाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे असलेल्या आर.के. फूड्स या कंपनीमध्ये काही शेतकरी हे त्यांचे गहू विक्रीसाठी घेऊन गेलेले होते. मात्र प्रत्यक्ष गव्हाचे वजन आणि कंपनीच्या वजन काट्यावर दिसणारं वजन यामध्ये मोठी तफावत आढळून आली. सोनखेडी येथील शेतकरी दीपक पाटील यांनी आपला गहू हा विक्रीसाठी आणला होता. त्यांच्या मते गव्हाचे प्रत्यक्ष वजन हे 50 ते 55 क्विंटल असताना कंपनीच्या वजन काट्यावर ते केवळ 41 क्विंटल दाखवण्यात आलं. तसेच गंगापुरी येथील शेतकरी रवींद्र पाटील यांच्या गव्हाच्याही वजनात अशीच तफावत आढळून आली. यामुळे शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली आणि तक्रारीनंतर बाजार समितीचे सभापती, सचिव आणि पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आणि कंपनीच्या वजन काट्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान धक्कादायक बाब ही समोर आली. प्रत्यक्ष चाचणी करताना 200 क्विंटल वजन केल्यावर काट्यावर फक्त 90 क्विंटल दिसत होतं आणि 100 क्विंटलचं वजन केल्यावर फक्त 40 क्विंटल दाखवलं जात होतं. या प्रकारामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप झाला आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्काळ कारवाई करत कंपनीला सील ठोकलं. या प्रकरणात शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आतापर्यंत किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात संबंधित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.